मी इथे का आलो त्याचे एक पार्श्वभूमी मला सांगतो. मी आलो त्याचं कारण आहे, एक प्रसंग आहे माझ्या आयुष्यामधला एक प्रसंग आहे. त्या प्रसंगामुळे इथे आलो मी. तो प्रसंग असा आहे, मी माझ्या ओपडीत बसलो होतो. ओपडीमध्ये बघा, मी डॉक्टर आहे. मी इमानदारीनं प्रॅक्टिस करणारा डॉक्टर आहे. मला याच्यावर वेगळं काही बोलायचं नाही आहे. माझं असं स्वच्छ मत आहे. मी एक शपथ घेऊन पाया पडून दररोज ओपडीत बसतो. ती शपथ अशी असते की मी माझ्या पेशंटला एक शब्द खोटं बोलणार नाही, एक शब्द, आणि 1 रुपया जास्त घेणार नाही. असं काही झालं तर मला पाप लागेल. माझं नाव विठ्ठल आहे असं मला कधी करायचं नाही आहे. अशी शपथ घेऊन त्या मी खुर्शीमध्ये बसतो. मी जरा साधा माणूस आहे आणि एक पेशंट बघत नाही. एकदाच 15 लोक घेतो, एकदाच 15, आणि त्याच्याबरोबर 30 नातेवाईक. म्हणजे माझ्या ओपडीच्या रूममध्ये कुठल्या पण मिनिटाला 50 लोक असतात. कधी पण, बाहेर किती असतात मोजायचं नसतं, हा नियमच नाही आहे. अशी वेगळ्या प्रकारची प्रॅक्टिस मी करतो. कारण प्रत्येक 8.5 तास दररोज सर्जरी करायची असतात, 3.5 तास ओपडी काढायची असते, 2 तास राऊंड घ्यायचे असतात, आणि याच्यानंतर इमर्जन्सी करायची असते. त्यामुळे मला काही वेगळा वेळ काहीच नाही आहे. मग तुम्हाला सांगतो मी की असा ओपडीत बसलो होतो. एक मुलगी आली. तिच्या हातात पेड्याचा बॉक्स होता. आता काय माहिती आहे का की ओपडीमध्ये जेव्हा पेशंट उभे असतात तेव्हा मी फोन घेत नाही, बिलकुल नाही, आणि कुणालाच बाकीच्यांना बोलत नाही पेशंट सोडून. कारण ते लोक 1.5 महिना माझी अपॉइंटमेंट घेऊन वेटिंग करून आलेले असतात. पण मी काय करत नाही, फक्त पेशंट आहे का पेशंट. ती मुलगी आली, पेड्याचा बॉक्स तिच्या हातात होता. आता तिला पटकन कटवायचं म्हणून दीदी पुढे, तिला असं पुढे म्हणालो. ती पुढे आली, तिच्या हातात पेड्याचा बॉक्स होता. दे मला, तुझं अभिनंदन. बघा, माझ्याकडे नियम आहे, कुठलेही निकाल लागो, ते मेडिकलचे लागो, इंजिनिअरिंग लागो, MPC लागो, UPC लागो, 10वी लागो, 12वी लागो, माझ्याकडे एवढे पेढे येतात की मी एक पेढ्याचं दुकान टाकू शकतो. एवढे पेढे माझ्याकडे येतात. पेढे आमच्याकडे असे खरं बॉक्स भरले असतात. कारण काय माहिती का, लेकरं खूप प्रेम करतात आणि मग ते पेढे घेऊन येतात. मग आता ती काहीतरी तिला चांगले मार्क मिळाले असतील म्हणून ती माझ्याकडे आली, हे मला माहीत होतं. म्हणून तिला म्हणालो, दे पेढे, तुझं अभिनंदन. पण तुम्हाला सांगतो, त्या लेकीनं माझ्याकडे पाहिलं, तिच्या पेढ्याच्या बॉक्सकडे माझा हात पुढे गेलेला आणि तिने तो पेढ्याचा बॉक्स लपवून घेतला. म्हणलं, का गं, तू मलाच तर द्यायला आणली ना. हो, तुम्हालाच द्यायला आणली सर, पण माझं ऐका ना. म्हणलं, तुझं काय ऐकू. नाही, ऐका ना प्लीज. हे प्लीज म्हणल्यानंतर मी जरा थांबलो. म्हणलं, बोल. ती आमची लेक बोलायला लागली. ती म्हणाली, सर 1 जुलै 2011 तुम्ही आसामी घडलो या विषयावरती दयानंद सभागृहात लातूरच्या भाषण केलं होतं. अगं माझी माय, मला भाषणं कशाला सांगतेस माझे. मी त्यांना म्हणत होतो की मी आत्ता 2798 भाषणं केलेत आणि हे 2799 भाषण मी करतोय, आणि ही लेख मला सांगते की तुम्ही ते भाषण केलं होतं. म्हणलं, माझे भाषण मला नको सांगू, काय विषय सांग, प्लीज ऐका सर, प्लीज ऐका. बघा, आता लेखीचं ऐका, सगळेजण ऐका. ती म्हणाली, सर तुम्ही त्या दिवशी म्हणाले की गरिबी अडचण नसते. म्हणलं, हो, शिक्षणाची गरिबाचा काही संबंध नाही आहे, उलट गरीब असणारे लोक मोठे होतात. माझं असं स्पष्ट मत आहे. तुम्ही म्हणाले की कष्टाने काही शक्य करता येतं. अगं हो, माझं हे ब्रीद वाक्य आहे, इमानदारीनं मिळतं आणि कष्टाने मिळतं ते चिरकाल टिकतं, हे माझं स्वतःचं ब्रीद वाक्य, बरोबर आहे. मी सगळ्या जगाला हे सांगतो, हे मी फॉलो करतो. मी तिला म्हणालो, हो. तर म्हणे, सर तेव्हा ना, बघा, तेव्हा मी 11वीला होते. तुमचं ते भाषण ऐकलं आणि ठरवलं काहीतरी बनायचं, आणि आज मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधनं MBBS पास झाले. त्याचे हे पेढे. एकदम खुश झालो आणि पेढे दे, तुझं अभिनंदन असं म्हणालो की ह्या लेकीनं पुन्हा पेढे लपवून घेतले. म्हणलं, आता काय राहिलं. ऐका ना सर. अगं म्हणलं, पटपट सांग, हे लोक मला मारतील, समोर उभे राहिलेत. नाही, ऐका ना सर, प्लीज ऐका ना सर. म्हणलं, बोल. ती एवढी मोठी माझी लाईन होती पेशंटची. ती मुलगी उभा टाकली ना. मी म्हणलं, हां. ती माझी छोटी बहीण आहे. तेव्हा म्हणजे 1 जुलै 2011 ती 9वीला होती. तुमचं ते भाषण ऐकलं आणि ती आज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये 2nd MBBSला आहे. वा 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 वा. आता जर काय उभा राहिलो मी, लिटरली उभा राहिलो. मला कळत नव्हतं काय करावं. मग दोघींना जवळ घेतलं आणि पेढ्याच्या बॉक्सकडे हात पुढे केला आणि पुन्हा तिने लपवून घेतला. अरे यार, म्हणलं, आता काय राहिलंय, व्हॉट इज द नेक्स्ट. ती म्हणली, ऐका ना सर. बरोबर. म्हणलं, बोल आता, पटपट बोल. आता जरा तिचा ऐकायचा माझा मूड तयार झाला होता. तो कोपऱ्यात मुलगा उभा टाकलाय ना. म्हणलं, हां.
तो माझा छोटा भाऊ आहे तेव्हा, म्हणजे 1 जुलै 2011ला तो 7वीला होता आणि आज तो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये तुमचं भाषण ऐकून फर्स्ट इयरला जॉईन झाला आहे. अरे वा 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 वा. हे तिन्ही पण लेकरं जवळ घेतले, खुर्चीमधून उभा राहिलो, तिघांना अगदी असं एकदम म्हणजे काय अंगावर शहारे उभं राहिली माझ्या, मला कळता कळेना काय बोलायला पाहिजे. आणि पुन्हा एकदा पेढ्याच्या बॉक्सकडे हात पुढे केला आणि तिने पुन्हा लपवून घेतला. आत्तापर्यंत जी लेख बोलली ना, खूप सुंदर बोलली, खूप अगदी कौतुकास्पद बोलली, पण याच्यानंतर जी बोलली ना ती खूप अडचणीचं बोलली. याच्या पुढे ती म्हणाली, मी तिला म्हणालो की पेढे दे, तिने बॉक्स लपवून घेतला आणि ती पुढे बोलली. ती म्हणाली, सर आम्हाला वडील नाही आहेत आणि आमची आई दुसऱ्याच्या घरी भांडे धुण्याचं काम करते, मोलकरी नाही. तुम्हाला सांगतो सर, म्हणजे मला आताही एवढ्या वर्षानंतर मी प्रसंग सांगतोय तर आजही माझं भरून आलंय, मला ते बोलता येत नाही एवढं भरून आलंय. त्या दिवशी मी एवढा परेशान झालो, आत्ता ह्या लेकरांना काय बोलावं. दुसऱ्याच्या घरी भांडे घासणारी आई, ज्यांना वडील नाही आहेत, आणि त्यांनी फक्त विठ्ठल लहानेंचं भाषण ऐकलं आणि तिन्ही लेकरं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये MBS करतायत. मी त्या दिवशी ठरवलं, विठ्ठल लहानेकडे सेकंद जरी वेळ नसेल आणि श्वास घ्यायला जरी वेळ नसेल ना, तरी पण त्यांनी ह्या लेकरांसाठी वेळ काढला पाहिजे. हे माझं दायित्व आहे, हे मी पूर्ण केलं पाहिजे. हे माझं दायित्व आहे, हे मी कधीच नेलंच पाहिजे, म्हणजे नेलं पाहिजे. आणि एवढ्या कारणाने मी तुमच्याकडे आलोय, दुसरं काहीही कारण नाही आहे. आणि त्या पुढची काही मिनिटे मी तुम्हाला बोलणार आहे. काय बोलणार आहे? 12 नंतर काय, करिअर गार्डन्सवाले तिथं बसलेत, 70 वर्षाचे तरुण, ते सांगणार आहेत तुम्हाला. पण मी तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला विषय कुठलाही घ्या आणि कुठल्याही विषयात जा, पण यश कसं मिळवायचं हे तुम्हाला पक्क सांगणार आहे. यश कसं मिळवायचं, पुढची काही मिनिटे माझ्याकडे बघायचं, सावधान बसायचं, प्रत्येक शब्द ऐकायचा. मी प्रश्न विचारत असतो, मी असाच बोलून पळून जाणारा माणूस नाही आहे. ओके, मी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर नाही दिलं की भाषण बंद आणि बाहेर गाडी उभा आहे, पळून जाणार आहे, कारण पुढे मीटिंग आहे मला. राईट, त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रश्न विचारणार, उत्तर द्यायची. आता बारकाईनं ऐकायचं, एकदम बारकाईनं ऐकायचं. तुम्हाला सांगतो मी यश कसं मिळवायचं. मी आहे ना, दुभांगलेले ओठ आणि टाळू या व्यंगाच्या मोफत प्लास्टिक सर्जरी करतो. आम्ही दररोज गेली 20 वर्ष दररोज 1, 2, 3 दररोज, म्हणजे दररोज करतो. आत्ता गेल्या 31 मार्चला 10,000 दुभांगलेल्या ओठाच्या आणि टाळूच्या मोफत सर्जरी आमच्या पूर्ण झाल्या. 10,000. हे रेकॉर्ड महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं रेकॉर्ड आहे. हे रेकॉर्ड महाराष्ट्रात एकाही प्लास्टिक सर्जरीच्या नावावर नाही. महाराष्ट्रात अख्ख्या, शब्द समजून घ्या, ते पुण्यातही होत नाही, ते मुंबईतही होत नाही, ते नागपूरमध्ये पण होत नाही, ते फक्त लातूरमध्ये होतं. 10,000 सर्जरी फ्री आम्ही केल्या. पण हे जे काम करतोय ते एका संस्थेच्या मदतीनं करतो, त्याचं नाव आहे स्माइल ट्रेन नावाची एक संस्था आहे जी आम्हाला मदत करते आणि त्यांच्या मदतीनं आम्ही हे काम फ्री करतो आपल्या हॉस्पिटलमध्ये. ओके, मी प्रसंग जरा वेगळा सांगत होतो. या कारणाने हेच काम, ही स्माइल ट्रेन 95 देशात करते. 95 देशामध्ये हे काम सुरू आहे. आणि 95 देशामध्ये जे काम सुरू आहे ना, तर हे 95 देशातलं काम कम्पेअर केल्यानंतर मी लातूरमध्ये छोट्या गावात आहे, हे काम सगळ्या देशातल्या कामाच्या एकदम वर गेलं. आणि मग मला खूप देशात जावं लागतं. दरवर्षी 6 देशामध्ये मला बोलवतात. खूप वर्ष मी शिकायला गेलो, आता मी लोकांना शिकवायला जातो. 6 व्हिजिट परदेशामध्ये. एवढ्यासाठी सांगतो मी सगळं हे, की हे जेव्हा मी परदेशात गेलो ना, देशातले खूप मोठे मोठे लोक यानं त्या कारणाने, मी पद्मश्री डॉक्टर तात्याराव ढाणेंचा सख्खा भाऊ आहे छोटा, त्या कारणाने खूप मोठे मोठे लोक माझ्यासोबत आहेत. आणि आत्ता हे काम करत असल्यामुळे परदेशातले खूप मोठे मोठे लोक, ज्यांच्याकडे बघताना आकाशाकडे बघायला लागतं, एवढी उंच लोक माझ्यासोबत आहेत. मी त्यांचा अभ्यास केला. मी त्यांचा काय अभ्यास केला की ही लोक मोठी कशी झाली, आणि त्याच्यावरून एक मी गणित काढलं की ही लोक मोठी कशी झाली. आणि ते गणित मी तुम्हाला सांगणार आहे. त्या शब्दाचं नाव आहे यशाचा पासवर्ड. म्हणजे यश कसं मिळतं बघा, प्रत्येक गोष्टीला पासवर्ड आहे. ओके, नाही तुमच्या मोबाईलला पासवर्ड आहे, तुमच्या इकडे पासवर्ड आहे, तिकडे पासवर्ड आहे, सगळीकडे पासवर्ड आहे. तुमच्या यशालाच पासवर्ड मी सांगणार आहे. तो मस्त पाठ करायचा म्हणजे मस्त मन लावून. यशाच्या पासवर्ड मधला पहिला शब्द आहे